नाटकवाल्यांना नाटक करण्यासाठी सुसज्ज अशी नाट्यगृह मिळणार आहेत का हा माझा प्रश्न आहे. अहो महाराष्ट्रामध्ये छबिलदास गेल्यानंतर इथे प्रायोगिकवाल्याला नाटकाला माणसाला नाटक करायला जागा नाही, त्याचं काय करणार आहात ते सांगा ना आधी. आपण उगाच परिस्थितीशी रडत बसण्यात अर्थ नाही. परिस्थितीवर मात करणं ह्याच्यातच पुरुषार्थ आहे. परिस्थिती कशाही असेल त्याला आम्ही बदलून दाखवू, ह्याच्यात जीवनाची मस्ती आणि जगणं आहे. मनसेची जी वाढती लोकप्रियता आहे त्यामुळे सामान्य जनांमध्ये असा देखील कधी कधी शंका घेतली जाते की आज शिवसेनेबरोबर असलेली भाजपा उद्या मनसेबरोबर असू शकेल, तर हा अविश्वास कुठे खुपतो का? नाही, मला तरी वाटत नाही की शिवसेनेला सोडून भाजपा मनसेबरोबर जाऊ शकेल. कारण मनसेची जी भूमिका आहे त्यांच्याबरोबर भाजप जाऊ शकत नाही का, त्याच्यामुळे बिहार उत्तर सगळीकडेच प्रश्न निर्माण होतील साऱ्या देशभर. शिवसेनेने एक ब्रॉड भूमिका घेतली हिंदुत्वाची. आमच्या दोघांचा बेस काही सत्ता स्वार्थ सत्ता मिळवावी एवढाच मर्यादित नाही आहे. सत्ता मिळवणं तर राजकारणाचं ध्येय असतंच. केवळ सत्तेसाठी केवळ कुणाच्या विरोधासाठी झालेली ही युती नाही आहे. तर ह्या युतीतला मूलभूत गाभा हिंदुत्व आहे. पण मनसेच्या झेंड्यामध्ये देखील वरती निळा आणि खाली हिरवा जरी छोटा छोटा असला तरी मध्ये भगवा खूप मोठा आहे. सगळ्या भगव्यांनी एकत्र यावं हे खरं म्हणजे सगळ्या भगव्यांनी एकत्र यावं. त्यामुळे ह्या भगव्याच्या मध्ये झेंड्यामध्ये जे अंतर झालंय ते व्यक्तिगत कारणांचं आहे. मूलभूत कारण हिंदू मराठी एक व्हावा ह्याच्या पलीकडे सुद्धा कुणाचा प्रभाव असावा ह्याच्यासाठी भांडण्यात. ती छोट्या कारणांसाठी भांडणं कमी करून मोठं एम प्राप्त करण्यासाठी छोटी स्वार्थ आणि छोटे भांडणं दूर करून सगळा भगवा एक झाला तर हिंदुस्थान घडेल असं मला वाटतं. सगळ्या भगव्यांना एकत्र आणण्याची ताकद असणारे किंवा ते प्रयत्न करणारे प्रमोदजी आता नाही आहेत, हे खुपतं का? म्हणजे कुठे आठवण येते का त्यांची? प्रमोदजी हे एक सगळ्या देशाचा विचार करून निर्णय करणारे नेते होते. त्यांनी देशामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडवल्या, पण आता ते नाही आहेत. पण अशी ताकद आत्ता असलेले नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच आहेत. ते सगळ्या भगव्याला एकत्र आणू शकतात. हो, आणू शकतात. म्हणजे त्यांनी ठरवलं तर. वामनजी, तुमच्यावर असा पण आरोप आहे की तुम्ही दरवेळेला सांगता की आता येणार आहे, पण तसं काही होतच नाही. म्हणजे तुम्ही सांगितलं आम्ही यावर यंदाच्या वर्षी माझे 2 चित्रपट येतील, मग यंदाच्या वर्षी माझी 2 नाटकं येतील, पण नाही घडलं. नाही, काय असं म्हटलं जातं की बोलत राहावं, अभिव्यक्त होत राहावं, कारण बोललोच नाही तर करण्याची एक कमिटमेंट मनामध्ये निर्माण होत नाही. करेक्ट. आणि हे म्हणण्यासाठी नाहीये चित्रपट मी करणार आहे, मगाशीच म्हणालो तसं ही काही घोषणा नाहीये. मुंडे साहेबांनी मदत करण्याचं मान्य केलंय, आता ते बोलतील त्याविषयी. तर मला असं वाटतं की ह्या काही बोलण्यासाठीचा विषय नाही. मी स्वतःच अस्वस्थ आहे की मला पुन्हा एकदा माझ्या प्रेक्षकांकडे जायचं आहे की ज्याच्यापासून मी थोडा दुरावलो आहे. तर त्याच्यामुळे लवकरच यावर्षी मी आत्ताच सांगतो, ऑगस्टच्या आत मी मराठी व्यावसायिक नाटक पुन्हा करणार आहे. गोपीनाथ जी, इस जवानी का राज क्या है? मतलब इस जवानी का राज है जिस स्थिति में हो जैसे भी हो समाधानी रहना, ये इसका राज है. हॅपी. आपण उगाच परिस्थितीशी रडत बसण्यात अर्थ नाही. परिस्थितीवर मात करणं ह्याच्यातच पुरुषार्थ आहे. परिस्थिती कशाही असेल त्याला आम्ही बदलून दाखवू, ह्याच्यात जीवनाची मस्ती आणि जगणं आहे. पण तुम्ही कॉलेजमध्ये असताना पण म्हणजे एकदम एक तर असं करिअर सॉलिड डॅशिंग आणि एक 25 वर्षापूर्वी म्हणजे तुम्ही एक हिरोच असाल ना त्यावेळेला. आता मी सांगू शकत नाही, त्या काळातले लोक सांगू शकतील मी हिरो होतो का नाही. परंतु मी कॉलेजमध्ये सक्रिय होतो, ऍक्टिव्ह होतो आणि कॉलेजमध्येच मी लिडरशिप करत होतो. कॉलेजमध्ये मी निवडून आलो, विद्यापीठाचा प्रेसिडेंट होतो. तर कॉलेजमध्ये मी निवडणुका तेव्हापासूनच जिंकत होतो. त्यामुळे मी विद्यार्थ्यांचा नेता होतोच. पण मग त्यावेळेला मुली प्रेमात पडायच्या का? आता मी माझं पत्रबित्र एका मुलीशी प्रेम करून बसलो, त्यामुळे सगळ्यांना ते माहित होतं. त्यामुळे दुसऱ्यांनी काही प्रयत्न केला नाही. बरं, त्यावेळेस आपण जरा लाईट, त्यावेळेची आवडती नटी कोणती? रेखा. रेखा, वाह क्या बात आहे. का आवडत होती तिचा अदाकारी, कला, तिची कोणती भूमिका जिवंतपणाने करायची ते. भेटला होता का कधी? भेटीचा योग आला? नाही, चान्स मिळाला नाही. नाही भेटलो. खरंच नाही भेटला? खरंच भेटलो नाही.
अरे असं कसं, एवढ्या मोठे तुम्ही, तुमच्याकडे काय? नाही अरे एवढे मोठे म्हणजे काय, मला ती कलाकार म्हणून आवडते, त्यामुळे तिला भेटण्याचा कधी अरे 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 बिचारी रेखा. विचार कोण हा महत्वाचा मुद्दा नाही, परंतु मी तिला कधी भेटलो नाही. आणि आता वेळ झालेली आहे प्रेक्षकांच्या प्रश्नांची. मला गोपीनाथरावजींना विचारायचंय की विलासरावांची आणि आपली मैत्री कशी झाली? हां, माझी आणि त्यांची मैत्री आम्ही शिकायला बरोबर होतो म्हणून झाली. कॉलेजला आम्ही बरोबर होतो, एका कॉलेजमध्ये एका वसतिगृहात राहत होतो, तेव्हाची मैत्री. आम्ही दोघंही तेव्हा राजकारणात नव्हतो. आणि दुसरं, विलासराव, मी ज्या नाथरा गावचा आहे त्याच्या पलीकडे डिघोळ म्हणून गाव आहे, त्याच्यामधून नदीच वाहते. विलासराव उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत, ख्रिसमसच्या सुट्टीत त्यांच्या नातेवाईकाकडे यायचे. आणि त्यांचे नातेवाईक देशमुख होते आणि माझं गाव त्या देशमुखीच्या जहागिरीखाली होतं. तेव्हा तिथे एक मोठी यात्रा भरायची, त्या यात्रेला विलासराव यायचे. तेव्हा आमचं कॉलेजच्या जीवनापासून आमची मैत्री आहे आणि ती आज तागायत टिकली. आणि त्यांची खरी माझी मैत्री वाढली ती आम्ही दोघंही लॉ कॉलेजचं शिक्षण पुण्याला घेत होतो आणि आम्ही एकाच महाविद्यालयात आणि एकाच वसतिगृहात होतो. पण ते वसतिगृहात राहत होते, पुन्हा लेक्चरर झाले आणि मी मात्र पुन्हा LLB झालो. तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. मग त्यांची वाट काँग्रेसकडे आणि तुमची वाट हे कधी झालं? ते तेव्हापासूनच, कारण त्यांचे वडील काँग्रेसचे होते, त्यांचं घराणं काँग्रेसचं होतं, त्यामुळे ते घराण्याच्यामुळेच काँग्रेसमध्ये गेले. आणि मी विद्यार्थी दशेपासून ABP होतो, विद्यार्थी परिषदेत, म्हणून मी जनसंघात गेलो. पण त्यांनी तुम्हाला कधी कन्व्हिन्स केलं नाही का, अरे काय करतोस मित्रा इकडे? नाही, असं अजून तरी कधी कन्व्हिन्स केलेलं नाही. अजूनपर्यंत कन्व्हिन्स केलेलं नाही म्हणताय? म्हणजे आता मी विचारला प्रश्न, त्याचं खरं उत्तर देतो की अजून तरी त्यांनी ते धाडस केलं नाही मला म्हणायचं की तुमचा मार्ग चुकीचा. आणि मी त्यांना कधी विनंती करण्याचा प्रयत्न आलेला नाही. आमचे दोघांचे विचार आपापल्या जागी, तरी आमची निखळ मैत्री आहे आणि ती दोघांनी कधी नाकारलेली नाही. अरे वा. पुढचा प्रश्न मला वामनजींना विचारायचं आहे. आपल्या आत्ताच्या भाष्यावरून असं कळतं की आपण आता व्यावसायिक रंगमंचाकडे वळणार आहात. पण मला असं वाटतं किंवा मला असं खुपतं की आपण चित्रपट भूमीकडे दिग्दर्शनात का वळत नाही, हेच मला खुपतंय. त्याचं उत्तर असं आहे की मी काय व्यावसायिक रंगभूमीकडे वळणार आहे म्हणजे मी तिकडे नव्हतो असं नाही. मी ऑलरेडी तिथे होतोच किंवा अजूनही आहे. अजूनही 4 दिवस प्रेमाचे सारखं नाटक चालू आहे, ज्याचे 1000 प्रयोग मला वाटतं 4-6 महिन्यापूर्वीच झाले. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी जसं मगाशी गुप्तेजींना उत्तर दिलं की कुठेतरी एक जागा तुम्हाला बलवान तुमची निर्माण करावी लागते, ती जागा निर्माण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आहे. आणि आता मगाशीच मी जाहीर केलं तसं लवकरच मी चित्रपट पण करणार आहे. गोपीनाथजींना मगाशी मी विनंती केली, तुम्हाला तेही सांगितलं आणि त्यांनी मला मदत करण्याचं, भरघोस मदत करण्याचंही आश्वासन दिलेलं आहे. पुढचा प्रश्न मुंडे साहेबांना पुढचा प्रश्न आहे. भविष्यामध्ये भुजबळ साहेबांबरोबर समान वैचारिक मुद्द्यांवरून जर पक्ष काढायचा जर ही संकल्पना पुढे आली तर त्याचं नाव काय असेल? मुळामध्ये अशी संकल्पना नाही, येणार नाही. आणि मी एका राजकीय पक्षात आत्ता 40 वर्षे काम केलेलं आहे, त्यामुळे दुसरी कुठलीही संकल्पना मी स्वीकारणार नाही. पण असं जर का झालं तर मुख्यमंत्री कोण असेल? नाही, झालं तर मुद्दाच नाही, जर तरचा मुद्दाच नाही. अशी कुठलीही संकल्पना त्यांच्याही मनात नाही, माझ्याही मनात नाही. आणि अशी कुठली संकल्पना जर आली तरी ती मी कधीही स्वीकारणार नाही. पुढचा प्रश्न. माननीय मुंडे साहेब, मी तुम्हाला विचारू इच्छितो की बीड जिल्ह्याला रेल्वे केव्हा येणार आणि त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? बीड जिल्ह्याला आता रेल्वे येणार आहे, कारण मी खासदार झालेलो आहे. कारण मी आतापर्यंत रेल्वेच्यासाठी 60 वर्ष प्रयत्न झाले, पण गेल्या वर्षी 50 कोटी रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकारकडून 100 कोटी मिळालेले आहेत. 150 कोटीचे टेंडर निघालेले आहेत. माझा खासदारकीचा कार्यकाळ संपण्याबरोबर ह्या 5 वर्षात रेल्वेचं काम पूर्ण झालेलं असेल आणि माझ्या बीड जिल्ह्यात तुम्हाला रेल्वेने येता येईल. वामनजी आणि गोपीनाथजी, या जादूच्या फोननी आपण कुणालाही फोन लावू शकतो. तुम्हाला ज्यांना काही सांगावं असं वाटतं आणि आत्तापर्यंत सांगता आलेलं नाही आहे तर ह्या फोनमधून तुम्ही सांगू शकता. तर वामनजी, तुम्हाला मी पहिल्यांदा हा फोन देतो. मी हा फोन लावलाय पंतप्रधान मनमोहन सिंगांना. नमस्कार जी, मैं एक नाटक वाला बोल रहा हूँ
महाराष्ट्र से और मराठी में बोलूँगा. मला आपल्याला एवढंच विचारायचं आहे की भारतीय सांस्कृतिक कार्याला एक स्वतंत्र मंत्री हवा असतो, तो अजूनही नाही. त्यामुळं मागच्या 2-4 वर्षापासून 3 वर्षापासून जवळजवळ जे सांस्कृतिक कार्य आहे या देशातलं ते जवळजवळ थांबलेलं आहे. कारण त्याची सगळी सूत्र जी आहेत ती त्याला काय म्हणूया कार्यालयीन माणसांच्या प्रशासकाच्या हाती आहेत आणि त्यामुळं संस्कृतीची परवड होते आहे. नाही असं नाही आहे. मी बोलतोय ते ऐका तर पुढचं. मराठी रंगभूमीपुरतं बोलत नाही आहे मी एकूणच सांस्कृतिक कार्याविषयी बोलतोय. आणि आता मला असं विचारायचं आहे की इथल्या मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी किंवा गुजराती कुठल्याही रंगभूमीच्या संदर्भातल्या अनंत अडचणी आहेत, विशेषतः नाट्यगृहाच्या अडचणी आहेत. आपण एक घोषणा केली, मला माहिती आहे, परवाच मी ती पेपरमध्ये वाचलेली आहे. पण ती खरोखरच प्रत्यक्षात उतरणार आहे का? आणि नाटकवाल्यांना नाटक करण्यासाठी सुसज्ज अशी नाट्यगृह मिळणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये छबिलदास गेल्यानंतर इथे प्रायोगिकवाल्याला नाटकाला माणसाला नाटक करायला जागा नाही, त्याचं काय करणार आहात ते सांगा ना आधी. नाही, हा केवळ राज्यापुरता प्रश्न नाही हो, हा देशाचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की हा जोपर्यंत तुम्ही स्वतः जातीनं लक्ष घालून तो सोडवणार नाही तोपर्यंत त्याला काय म्हणूया कुठल्याही प्रायोगिक रंगभूमीचा कोणीही वाली नाही आहे. हो छबिलदास गेलं म्हणूनच आम्ही बोलतो आहोत. प्लीज लवकरात लवकर याची काहीतरी सोय करा. रंगभूमी मरणाच्या दारात पोचायच्या आधी नाटकवाल्यांना नाट्यगृह द्या, सुसज्ज नाट्यगृह द्या आणि प्रायोगिक नाटकवाल्यांना जगवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. शेवटपर्यंत फोन ठेवला नाही ना त्यांनी? ऐकत होते ना शेवटपर्यंत? आधी कट केला. पण आता नंतर म्हणजे तुमच्याशी बोलायच्या आधी त्यांनी सोनियाजींना विचारलं का? नाही ना. दरम्यान मला वाटतं कोणी नसावं, डायरेक्ट माझा फोन येईल अशी त्यांना अपेक्षा नव्हती. गोपीनाथजी, तुम्ही कोणाला फोन लावणार? हॅलो प्रमोदजी, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय. हो गोपीनाथ मुंडे बोलतोय मी. आपण एकाच वेळी कॉलेजमध्ये होतो, एकाच खेळाच्या मैदानात आपण खेळलो, एकाच वेळी अंबाजोगाई सोडून आपण पुण्याला शिकायला गेलो, एकाच वेळी आणीबाणी जेलमध्ये गेलो, एकाच वेळी आपण राजकारणात आलो, एकाच वेळी राजकारणात आपण यश संपादन केलं. मग याच वेळी तुम्ही मला सोडून का गेलात एकटे? हा अन्याय. तुमचं अचानक सोडून जाण्यामुळं माझं नाही देशाचं नुकसान झालंय. कारण देशाला पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आहे. तुम्ही असतात, परत या. तुम्ही आलात तर या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकाल एवढी तुमची योग्यता आहे. असा तुम्ही एक डाव मांडला आणि हा डाव असाच अर्ध्यावर का सोडला, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मित्र म्हणून मला विचारण्याचा अधिकार आहे. तुम्ही ममता, जयललिता, समता सगळ्यांना एकत्र बांधत होतात. आता कुणीच नाही आपल्या बरोबर. त्यांना तुम्हीच आणू शकला असतात. शिवसेनेत आमच्यातही कधी मतभेद होतात, पण ती कशी टिकवायची ह्याची कला तुम्हाला अवगत होती, आम्हाला कुठे. अशा स्थितीमध्ये तुमचं असणं किती आवश्यक होतं. आणि तुम्ही देश आज परत या. तुम्ही आलात तर या देशात नक्की क्रांती झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुम्ही आलात तर माझ्यासारखे असंख्य लोक तुमच्या पाठीमागं उभं राहून ही क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाहीत. पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे. कदाचित तुम्ही याच देशात जन्म घेतला असेल आणि तोच प्रमोद महाजन या देशाला निश्चित महाशक्ती केल्याशिवाय राहणार नाही, विश्वास वाटतो. तुम्ही बोललात याबद्दल धन्यवाद.
इमोशनल व्हायला झालं ह्याच्याबद्दल प्रश्न नाही, पण तुम्हीच मूड लाईट करा. प्रमोदजींची एखादी गमतीदार आठवण सांगा, त्यांच्या खेळकर स्वभावाबद्दल सांगा, भाषणातला एखादा किस्सा सांगा. नाही, प्रमोदजी आणि माझा एकदा जीवनात अबोला झाला होता. मी आणि ते खास मित्र होतो आणि प्रयत्न करूनही आम्ही एकमेकाशी बोलत नव्हतो. ते मला न सांगता माझ्या घरी आले, तेव्हा मी घरीच होतो. ते मी आले तरी बाहेर आलो नाही. माझ्या पत्नीने त्यांचं स्वागत केलं. त्यांना साबुदाण्याची खिचडी आवडायची, तिने ती खिचडी केली, तरी मी बाहेर आलो नाही. मग त्याने मला तू बाहेर आहे गोप्या म्हणले, म्हणजे कॉलेजच्या जीवनातल्या भाषेत ते मला बोलले. ते म्हणले तू माझ्यावर का रागावला असे सांग ना, तू गपचूप आपण एकमेकाला बोलत नाही हे काही चांगलं नाही. आणि आम्ही बोलत नव्हतो हे फक्त माझ्या पत्नीला माहीत होतं. आम्ही कार्यक्रमात बोलायचो, सभेत बोलायचो, पण इंडिव्हिज्युअल एकमेकाला बोलत नव्हतो. ते अबोला सहन करू शकले नाहीत आणि मीही सहन करू शकत नव्हतो. आणि कारण फार छोटंसं होतं, ते दूर झालं. आणि मग त्यांनी सांगितलं की आपण अबोला कधीच धरायचा नाही. आणि त्याचं श्रेय माझ्या पत्नीलाच आहे की आम्हा दोघांच्यामध्ये त्यांनी एक भाषण केलं होतं नाशिकला आणि त्याच्यात त्यांनी एक रिमार्क पास केला होता, तो मला आवडला नव्हता माझ्याबद्दल आणि जाहीररित्या तो केला होता. त्यांना मला वाटलं की त्यांनी मला सुधारायचं असेल तर मला सांगावं, त्यांनी जाहीर प्रगटीकरण का केलं. मग ते म्हणाले की मला जे वाटतं ते तुला ते जाहीर सांगितलं, कारण तू असं सांगून ऐकत नव्हता आणि म्हणून मला ते जाहीर सांगावं लागलं. मग सुधारणा होण्यासाठी माझा उद्देश तुम्ही सुधारावा असा होता. पण मला त्यांनी जाहीर बोलल्याबद्दल राग आला होता आणि असा राग येतो. मग त्याने जे मिठी मारली तेव्हा दोघांच्या डोळ्यात अश्रू आले. मैत्री असावी तर अशी, म्हणजे आम्ही भांडतही होतो मनापासून, रागवत होतोही मनापासून, खांद्याला खांदा लावून कामही करत होतो मनापासून. त्यामुळं असे मित्र मिळणं अवघड आहे. आणि त्यानंतर त्यांनी मग 2-3 वर्षांनी ते माझ्यावर रागवले. मग मी दिल्लीला गेलो. ते म्हणले मी जर तुझ्यासारखं वागलो तर चालेल का, आता 6 महिने बोललो नाही तर. मग आम्ही दोघं जेवायला गेलो, खूप गप्पा मारल्या. तर मग मी सांगितलं की ही त्यांची आठवण आहे की आम्ही रुसलो आणि ते स्वतःहून मला बोलायला आले. ते खरं म्हणजे माझे नेते होते, माझं जीवन त्यांनी घडवलं. ते माझ्या जीवनात आले नसते तर मी आज इथे आहे ते आलोही नसतो. पण मी रुसलो तर रुसवा काढणं सुद्धा आपलीच जबाबदारी असं मानून ते आले होते. ही आठवण मी कधीच विसरू शकत नाही. आता एक रॅपिड फायर राऊंड आहे. वामनजी तुमच्यापासून सुरुवात करूया. खरं नाटक कुठं शिकायला मिळालं? मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग का NSD? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. घरात जास्त कोण शिस्तप्रिय आहे? वामन केंद्रे की गौरी केंद्रे? गौरी केंद्रे. तुमचं आवडतं नाटक रणांगण की झुलवा? दोन्ही. तरी झुलवा. कुणी साकारलेली फुलराणी आवडली? भक्ती बर्वे इनामदार की अमृता सुभाष? अमृता सुभाष. हा, त्याचं कारण असं होतं की ज्या शैलीमध्ये ते नाटक केलं आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा अमृताचा लुक होता तो त्या फुलराणीचा होता. एक. दुसरं, म्युझिकल प्ले केल्यामुळं गाणारी अमृता मला वाटतं पहिल्यांदा रंगभूमीवर आली आणि ती अमृता न वाटता ती फुलराणी वाटली, मंजुळा साळुंखे वाटली. हे मला फार महत्वाचं आहे. आवडता दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी की मकरंद देशपांडे? चंद्रकांत कुलकर्णी. गोपीनाथजी, आता कुठल्या प्रश्नावर भांडणार? ऊसतोड कामगारांच्या की साखर कारखानदारांच्या? ऊसतोड कामगारांच्या. आवडते उपमुख्यमंत्री RR पाटील की छगन भुजबळ? छगन भुजबळ. आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित की रेखा? दोन्ही. आवडती लावणी अप्सरा आली की या रावजी बसाभाऊजी? अप्सरा आली. राज ठाकरे तुमच्याकडे जर चहा प्यायला आले तर काय कराल? साखर संपली आहे म्हणाल की मातोश्रीवर जाऊन एकत्र चहा घेऊ म्हणाल? साखर संपली म्हणणार नाही, कारण मी साखर कारखानदार आहे. त्यांना वैद्यनाथच्या साखर टाकून चहा पाहिजे. कार्यक्रम संपत नक्की चाललेला आहे, पण एक फरमाईश करावीशी वाटते की तुमच्या स्वतःच्या आवडत्या नाटकामधला एखादा पीस
जे नाटक मी दिग्दर्शित केलं रणांगण आणि जे खूप गाजलं त्यातला एक मला वाटतं उतारा माझ्याबरोबर आहे. पानिपतावर जेव्हा शेवटचा दिवस आहे, शेवटचा ज्या दिवशी लढाई झाली त्याच्या आदल्या दिवसाचा हा सीन आहे. पानिपतावर मराठा सैनिक, जवळजवळ सैनिक आणि सगळे त्यांच्या बरोबरचे जे यात्रेकरू गेले होते 1.25 लाख लोक, हे अडकलेले आहेत आणि अब्दालींनी त्यांचं पाणी तोडलेलं आहे, सगळी रसद तोडलेली आहे आणि जवळजवळ 20 दिवस यांना कुठलंही अन्न पाणी नाही. अशा अवस्थेत हे सैनिक आहेत. त्याच्यामुळं यांनी झाडाचे पाला, झाडाच्या साली, घोड्याची हाडं हे सगळं दळून खाल्लेलं आहे. या अवस्थेत मराठा सैनिक तिथे लढत आहे आणि या एका आशेवर लढत आहे की पुण्यातून आता श्रीमंत पेशवे जे आहेत ते आपल्या मदतीला निघालेले 40,000ची कुमक घेऊन हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे आणि ह्या संदेशाची वाट पाहत आहेत. आणि अचानक जो संदेश देणारा आहे तो धावत येतो भाऊसाहेब पेशवे त्यांच्या सदाशिव भाऊच्याकडे की पेशवे नाही आले. त्यांना असं वाटतं सगळ्या सैनिकांना अचानक जल्लोष होतो, जे हर हर महादेव असं एकूण घोषणा येतात. त्यांना वाटतं की पाठच्या बाजूनं पेशवे आलेले आहेत आणि तो संदेशवाहक असं म्हणतो की थांबा थांबा, मी जो संदेश द्यायला आलोय तो असा आहे की पेशवे नाही आले, पैठण मुक्कामी त्यांचे लग्न झाले, तेही एका 9 वर्षाच्या मुलीशी. म्हणजे पानिपताकडे निघालेलं सैन्य अचानक पेशव्यांनी थांबवलं त्या काळामध्ये आणि पैठणला गेले आणि एका 9 वर्षाच्या मुलीशी विवाह करून त्याच्यात रमले, असा हा इतिहास आहे. आणि त्यानंतर ही बातमी कळल्यानंतर सदाभाऊ पेशव्यांचं हे स्वागत आहे. ते म्हणतायत, वा श्रीमंत वा, तुम्ही पण काय निवडलात मुहूर्त. इकडे उपासमारीनं हैराण झालेली महाराष्ट्र लक्ष्मी पानिपतावर व्याकुळ होऊन टाचा घासते आहे आणि तिकडे आपण अंगाला हळद फासून या वयात गुडघ्याला बाशिंग बांधलेत. अहो, तुमचा तिकडे रुकवत सजला असताना इथे रणांगणावर वैरी मराठ्या लष्कराच्या पापड कुरड्या भासतोय. अशा अवस्थेत श्रीमंत तुम्ही काय निवडलात मुहूर्त. झाडाच्या पाल्यावर जनावराआधी इथे स्वार शिपाई तुटून पडताहेत. शाडूच्या मातीला पुरणपोळी मानून आम्ही ते भुकेचा आग डोंब शमविण्याचा यत्न करतो आहोत. उत्तुंग ध्येयाच्या हंड्या झुंबरात अडकलेल्या आमच्या जिद्दी जीवाला ही दुष्ट वार्ता ऐकवण्यासाठी श्रीमंत श्रीमंत काय निवडलाय तो हा मुहूर्त. अब्दाली सारख्या शत्रूच्या रेट्यापुढे आपले झेंडे सावरणार नाहीत आणि पानिपतावर मराठा जिंकला तर तो आवरणार नाही. या हिशोबी वृत्तीने इथले हिंदू राजे, जाट, शीख, राजपूत, मुसलमान आपापल्या बिळात उंदरासारखे लपून बसले आहेत. तरीही जिद्दीचा ज्वालामुखी चेतवत आम्ही ठाण मांडून आहोत. श्रीमंत, मृत्यूची भीती तरी कोणाला. मरण म्हणजे मनुष्य देहाच्या दरवाज्यावरले अखेरचे तोरण. जगरीत मेल्या मुर्द्याचाही हळद कुंकवाने मळवट भरते. मात्र आमचे जिवंत देह असूसले होते राष्ट्राभिमानासाठी आगीत रक्त स्नान करायला. आपण येणार, येत आहात अशा भुलीमध्ये जरी आम्हाला गुंग ठेवले असते श्रीमंत, तरी आमच्या रिकाम्या पोटाने गिलच्याला यमुनेत गाडला असता हो. लक्ष लक्ष नक्षत्रांचं तारांगण उद्ध्वस्त करण्यासाठी काळाने आणि भरल्या मातेचा मळवट पुसण्यासाठी बाळाने काय निवडलाय हा मुहूर्त. श्रीमंत श्रीमंत आपण काय निवडलाय हो हा मुहूर्त.